पाथरी शहरात पेन्शनर्स डे निमित्त पाथरी तालुका पेन्शनर संघटना यांच्या विद्यमाने आमसभा व सत्कार समारंभ दिनांक 28 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी येथील श्री जागृत हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आला। या सत्कार समारंभ कार्यक्रमात मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशन पाथरीच्या वतीने ज्येष्ठ सेवा निवृत्तांचा सत्कार करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पेन्शनर्स संघ पाथरी यांच्या विद्यमाने ज्या पेन्शनर्सचा 1953चा जन्म आहे अशा ज्येष्ठ निवृत्तीधारक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीशजी बिडकर, उपविभागीय अधिकारी सेवानिवृत्त हे होते, तर पाथरी तालुका संघटनेचे अध्यक्ष M.V. घटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री गरुड साहेब, अप्पर कोषागार अधिकारी परभणी, श्री राजेशजी गुडेकर, मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी, श्री वीरेंद्र कुमार, मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक शाखा पाथरी व श्री सूर्यवंशी साहेब, लेखाधिकारी पंचायत समिती पाथरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। वरील आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व सभासदांचे हयातनामा प्रमाणपत्र जागीच घेण्याची सोय करण्यात आली होती। तसेच सभासदांच्या काही अडीअडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। संघटनेच्या खास आग्रहास्तव श्री जगदीशजी बिडकर, जिल्हा कार्याध्यक्ष, श्री जयंतजी आयाचित, सहाय्यक कार्याध्यक्ष व श्री S.K. कुलकर्णी संघटक हे आयोजित कार्यक्रमास खास करून उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन M.V. घटे अध्यक्ष, N.G. S.B. पोरवाल उपाध्यक्ष, अशोक B. रक्टे सचिव, मोहम्मद गौस सिद्दीकी कोषाध्यक्ष, S.M. धोपटे सहसचिव, पेन्शनर्स संघटना पाथरीच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार S.B. पोरवाल यांनी मानले। कार्यकारिणी मंडळ मराठवाडा निवृत्त सेवा संघ खालीलप्रमाणे: श्री M.V. घटे अध्यक्ष, श्री S.B. पोरवाल उपाध्यक्ष, श्री अशोक B. रक्टे सचिव, मोहम्मद गौस सिद्दीकी कोषाध्यक्ष, श्री सदाशिव M. धोपटे सहसचिव, श्री अब्दुल करीम गुनके संघटक, श्री B.P. वीरकर सदस्य, श्री संभाजीराव कुलकर्णी सदस्य, श्रीमती सुशीलाबाई माहोरकर सहयोगी महिला सदस्य, श्रीमती विमलबाई बाविस्कर सहयोगी महिला सदस्य। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज, सलमान सय्यद सोबत पाथरी। एखादी असोसिएशन चालवताना प्रामुख्याने असोसिएट होण्याची, एकत्र येण्याची गरज जास्त आहे आणि एकत्र आल्यानंतर निधी संकलनाची गरज जास्त असते। कोणत्याही कार्याला आपण म्हणतो की हे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट कमी आहे, अनेक वेळा निधी उपलब्ध होणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो। आता सेलूच्या पेन्शनर असोसिएशन मध्ये आम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला एक मासिक बैठक आयोजित करतो। त्या मासिक बैठकीमध्ये एक महिन्यामध्ये साधारणपणे जे काही खर्च होतील, 200 हो 300 हो, त्याचा एक अहवाल सादर केला जातो आणि पद्धत मीटिंगची जी असते त्या पद्धतीप्रमाणे मीटिंग आयोजित केली जाते। तर दर 5 तारखेला मीटिंग आहे, ज्याशिवाय एक महिन्यामध्ये किमान 3-4 कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्या कार्यक्रमासाठी आपल्या पेन्शनर असोसिएशनचे सगळे सभासद उपस्थित राहतात। फॅमिली पेन्शन आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे। सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं की आपलं आधार कार्ड तिथं काम करत नाही, तिथं निवडणुकीचं कार्ड डेट ऑफ बर्थसाठी काम करतं। तर ज्या लोकांनी आता आपण सर्व पेन्शनर्ससाठी सूचना आहेत या की तुमचं जे वारसा आहे, पत्नी असती पहिले, नंतर मग मुलगा असतो किंवा मुलगी असती, तर त्याचं जे वयाचं तुमचं आहे की नाही, वय वारशाचं तुमच्या नोंदीमध्ये, तर ते एकदा तपासून घ्या डिव्हिजनला जाऊन की बाबा तुमचं जे वारसाचं आपण नाव टाकत नाही किंवा नाव बदलतं, तिकडचं नाव असतं पत्नीचं, आपल्या इकडं आपण टाकतो, आपल्या लक्षात राहत नाही, अशा काही त्रुटी असतील तर त्या स्वतःच्या स्वतः किंवा
यांना पोरवाल साहेबांना सांगून एकदा तपासून घ्या. वारशासाठी नंतर तो प्रॉब्लेम तयार होतो म्हणतात वयाच्या संदर्भामध्ये. तर निवडणुकीचं कार्ड त्यांच्यासाठी कामी देतं. ते कधी कामी देणार? तुमचं 80 वर्षानंतर किंवा 70 वर्षानंतर जे काय तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे तुमच्या कुटुंबाला, त्याच्यासाठी ते कामी देणार आहे. तर तुमचं निवडणुकीचं कार्ड अपडेट करून घ्या. निवडणुकीचं कार्ड त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीचं वय ते अपडेट आहे की नाही बघून घ्यायचं. त्यांनी ती सूचना त्यांनी सांगितली, पण तुम्ही लक्ष केले की नाही म्हणून मी तुम्हाला परत सांगतो. नमस्कार, माझं नाव राजेश गुडेकर, चीफ मॅनेजर SCB सेल्युलर पाथरी, जी जुनी तुमची हैदराबाद बँक म्हणून प्रसिद्ध आहे किंवा तुम्ही त्यांना हैदराबाद बँक म्हणून ओळखता. तर उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, पोरवाल साहेब आणि पेन्शनर्स, मला वाटतं आता ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. भूक लागली असेल का तुम्हाला? खाण्यापिण्याचं पथ्य किंवा वेळ ही खूप महत्त्वाची असते. तर मी जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. जसं साहेबांनी किंवा प्रत्येकाने सांगितलेलं आहे की लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातनामा 30 नोव्हेंबरची शेवटची डेट असते. जो डेटा आमच्याकडे येतो का, जी लिस्ट पाठवली आहे सरांकडनं, आम्ही ऑलरेडी सह्या घेत आहोत, चालू आहे. जर कोणी राहिलं असेल तर त्यांना शक्यतो 10 ते 4 यावेळेत पाठवून द्या. जो ब्रांचचा टायमिंग आहे तो येताना प्रत्येकाने आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन या ओरिजिनल, जेणेकरून तुमची ओळख पटवणं जास्त सोयीस्कर होऊन जाईल. म्हणजे सही, अंगठा जे काय असेल ते करता येईल. आणि PPOची कॉपी जी आम्ही नॉर्मली सर म्हणून मागतो वगैरे, काय होते सर की बरेचसे रेकॉर्ड जुने झालेले आहेत. तर PPOची कॉपी बँकेमध्ये आज मी आहे, उद्या नाही आहे, रेकॉर्ड असतो, शोधण्यात भरपूर वेळ येतो. जर तुमच्याकडे तुम्ही ठेवली असेल किंवा एखादी कॉपी तुम्ही नेहमी आपल्याबरोबर कॅरी करा, बरोबर ठेवा. तरी हल्ली मोबाईलचा जमाना आहे. जरी पेन्शनर्सना ते स्मार्टफोन वापरता येत नसले तरी बऱ्यापैकी लोकांकडे स्मार्टफोन असतात, त्याच्यात तर तो राखून ठेवतो. नंबर खूप महत्त्वाचा असतो. काही काही ठिकाणी तो आम्हाला शोधण्यामध्ये भरपूर वेळ निघून जातो PPOचा नंबर, आणि थोडीशी अडचण होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. की जे फॅमिली पेन्शनर आहेत त्यांचे जन्म नोंदीचं जन्माचा नोंद पुरावे नसते. त्यासाठी आपण निवडणूक ओळखपत्र देऊन कोषागारात द्यावे, जेणेकरून आपल्याला 80 वर्षाचा लाभ देतेवेळी आम्हाला नोंद करणे सोयीचे होईल. आणि आणखी एक तिसरा मुद्दा आहे की बँक परस्पर बदलतात आपण ऑनलाईन. माझा बँक अधिकाऱ्यांना अशी विनंती की बँक बदलते वेळी त्यांना ऑनलाईन बदलते वेळी कोषागाराची संमती घेऊनच बदलण्याची कार्यवाही. सर, आज आपल्या ह्या पाथरी शहरामध्ये हनुमान मंदिर इथे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, हे पेन्शनरचा कशा बाबतीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यावर? पेन्शनरच्या वर्षातनं एकदा आम्ही मेळावा घेतो. त्या मेळाव्याच्या घेण्याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश हे आहे की त्यांचा हयातनामा एका जागी व्हावा. त्याच्यामध्ये आम्ही ट्रेझरीवाल्याला, बँकेवाल्याला, त्यांना सगळ्यांना बोलवितो. आणि त्यांचे एका जागी सगळं हे झाल्यानंतर हे ज्या त्यांच्या काही डिफिकल्टीज आहेत एका जागी सोडल्या जातात. आणि त्यामुळे आणि सगळ्याच्या भेटीगाठी होतात, या सगळ्या गोष्टी होऊन जातात. हो सर, सिद्दीकी साहब हमारे साथ में। सर, ये जो आज का जो पेंशनरों का जो कार्यक्रम यहाँ पे रखा गया था, ये किस मकसद से रखा गया था? ये कार्यक्रम इस मकसद से रखा गया है, यहाँ पे जितने भी सेवानिवृत्त लोग हैं पाथरी तालुके के, उन लोगों को उनका हयातनामा यानी आगे पेंशन बंद नहीं पड़ना, मैं ज़िंदा हूँ, मेरी पेंशन चालू रखो, इस वास्ते ये मीटिंग ली गई। और इसमें जो पेंशनरों ने हयातनामा नहीं लिए थे उन सब का हयातनामा लिया गया। और बाकी जो फैमिली पेंशनर है लेडीज, उन लोगों को भी बुलाया गया था, उनका भी जो है तो हयातनामा इसमें लिया गया। ऐसा पेंशनर की अड़चन दूर होने के वास्ते ये प्रोग्राम हम हर साल नवंबर के महीने में लेते हैं, क्योंकि नवंबर महीने की पेमेंट तो निकल जाती मगर दिसंबर पेंडिंग जनवरी की पेमेंट नहीं निकलती। इस वास्ते ये महीने में ये हयातनामा देना जरूरी है, इसलिए ये प्रोग्राम रखा गया। आता एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम छोटा घेऊ आणि कार्यक्रम संपला म्हणून डिक्लेअर करू।